कांसई बॉयज कांसई बॉयज यांनी फलंदाजी घेतलेली आहे. नौशाद पहिला गोलंदाज नौशाद लेफ्ट आर्म मीडियम फास्ट सुंदर असा बाउन्सर चेंडू डॉट चेंडू हो. देणार सगळ्यांना देणार. पुन्हा एक सुंदर चेंडू आणि एक आणि मिसफिल्ड झालेली आहे आणि त्यामुळे गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. सुंदर असा फटका पुन्हा चौकार. लगातार 2 चौकार मारण्यात यशस्वी गौरव. पुन्हा एक चोरटी धाव आणि ओव्हरथ्रोचा चान्स नाही. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. पुढील षटक घेऊन येत आहेत जमील. बघू काय करतात आपल्या टीमसाठी. नौशाद यांना 11 रन आलेले आहेत आणि पुन्हा एक डाव गोलंदाज 1 रन डिक्लेअर. रजा इलन संघ पूर्ण डावखुऱ्या गोलंदाजाने भरलेला आहे वाटते. डॉट चेंडू सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गौरव यांना शांत करण्यात यशस्वी झाले जमील. उलटा चेंडूचा समाचार घेतलाय गौरव यांनी.
आणि चौकार. आणि हा रिव्यू के साथ ही दिखाया गया आपको। आपका प्लेयर बैठा हुआ है ना भाई, है ना, देखा ना आपने। नो +4 और ये 2 डॉट का मुआवजा जमीन से लेते हुए गौरव। पुढचा चेंडू, पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे। बघू जमील आता काय करतात ते। पुन्हा एकदा डॉट चेंडू, डॉट पुन्हा। सुंदर फटका परत। 1 डॉट 1 चौकार, 1 डॉट 1 चौकार, पुन्हा चौकार गौरव यांच्या बॅटमधून। हमारे पैदा किए टट्टू। एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी गौरव आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 22। 2 overs 22 रन्स। गौरव पुन्हा स्ट्राईकवर असेल। नवीन गोलंदाज पुन्हा एकदा नौशाद, लेफ्ट आर्म मीडियम फास्ट। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 22। चांगलाच तो फटका ठोठावलाय, बघू। एक धाव घेण्यात यशस्वी गौरव। राहुल आपला पहिला चेंडू फेस करतील।
यॉर्कर असा चेंडू आणि LBWची अपील केली होती आणि यशस्वी. राहुल पहिल्याच चेंडूवर धावचीत झालेले आहेत, सॉरी LBW झालेली आहेत. आणि पुन्हा एकदा गगनभेदी असा फटका आणि हा झेल बाद. अतिशय उत्कृष्ट झेल, अतिशय उत्कृष्ट झेल. आज 2 दिवसापासून झालेल्या संपूर्ण सामन्यामधील हा अतिशय उत्कृष्ट असा झेल. दोन धावा, 2 रन दिले, 2 धावा बहाल केलेल्या आहेत. चेंडू झाडाला लागलेला आहे. धावसंख्या झाली आहे 25. तिसरं षटक चालू आहे आणि खणखणीत असा टोललेला चेंडू आणि हा 6 धावांकरता टोललेला चेंडू अतिशय खणखणीत असा कानाखाली आवाज काढलेला आहे. आणि लेग बाईज. धावसंख्या झाली आहे 32. तिसरं षटक चालून सामन्याचं तिसरं षटक. धावसंख्या झाली आहे 32. आणि पंच पाहूयात काय निर्णय देत आहेत. वाईड रिव्ह्यू घेत आहे त्यांनी. वाईडचा रिव्ह्यू. हा दे बरोबर.
आणि उत्कृष्ट असा चेंडू. मिराज अतिशय वेगवान असा चेंडू मिराज यांच्याद्वारे. फलंदाज आणि हा उंच हवेत भिरकवलेला चेंडू आणि हा सीमारेषा पार 6 धावांच्या करता. चौथं षटक चालू आहे. धाव संख्या 40. आणि अतिशय उत्तुंग असा मारलेला फटका 2 धावांच्या करता. भूषण यांच्या फलंदाजीतून मिराज यांच्यावरती अक्षरशः आक्रमक असा अयशस्वीचा प्रयत्न आणि पंचांचा वाईडचा इशारा. आणि पुन्हा एकदा वाईड. धावसंख्या झाली आहे 43. आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा हा फटका 6 धावांच्या करता. सुंदर असा फटका, अतिशय सुंदर असा फटका. फलंदाज आहेत गौरव. गौरव अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सलग दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी. गत सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि हा उंच हवेत भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता. आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. आणि एकूण 2 धावा, 2 धावा मिळालेल्या आहेत तिथे. आणि धावसंख्या झालेली आहे 45, सॉरी 51. सॉरी, धावसंख्या झाली आहे 51. अर्धशतक पार झाले आहे धावसंख्येचं कांसाई बॉईज संघाचं. एकूण धावसंख्या झाल्या आहेत 51. आणि बाईच्या रूपात 1 धाव आणि अवांतर 1 धाव, अशा 2 धावा मिळतील कांसाई बॉईज संघाला. एकूण 2 धावा मिळतील आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 53.
आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू केवळ आणि ही दुसरी धाव घेण्यामध्ये सफल. अतिशय गचाळाचं क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळाचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा धावबाद होण्याची शक्यता आणि ही पूर्ण सरमडी सर्कस. हे 4 धावा पळून काढलेल्या आहेत, केवळ 4 धावा तब्बल. अतिशय सुरेख असा खेळ, अतिशय सुरेख खेळाचा नजराना. तब्बल 4 धावा इथे पळून काढलेल्या आहेत, 4. अतिशय सुरेख असा खेळ. आणि इथे रजा इलेव्हनचे खेळाडू इथे सर्कस करताना आणि कोंबडी पकडायची प्रॅक्टिस करताना इथे सर्व हे खेळाडू या सामन्यामध्ये आतापर्यंतच्या सर्वात या यशस्वी 4 अशा धावा. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, सर्कलच्या आतमध्ये 4 धावा पळून काढलेल्या आहेत. पाणी द्यायचंय प्लेयरला, पाणी. म्हणजे अतिशय अशी लाजिरवाणी ही गोष्ट केवळ ह्या 38च्या सर्कलमध्येच. आणि हा मोयो मोयो मुवमेंट रजा इलेव्हन कडून आपल्या सर्वांसाठी. आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका, अतिशय गगनभेदी फटका, परंतु हा पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. रजा इलेव्हन संघाचं अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळत आहेत. अतिशय म्हणजे अतिशय गचाळ. सामन्याचं शेवटचं षटक चालू आहे आणि धावसंख्या झालेली आहे 59 झाले. 59. तो रजा बोलतो 59 झाले, 59. 59. आणि हा निर्धाव चेंडू.
आणि कांसाई बॉईज संघाने 5 षटकांमध्ये 59 धावा केल्यात आणि आता रजा 11 संघाला जिंकण्याकरता 60 धावांची आवश्यकता 5 षटकांमध्ये. यशस्वी असे फलंदाजीचा नजराणा कांसाई बॉईज संघाने इथे आपल्यासमोर सादर केला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून 60 धावांचं लक्ष्य रजा 11 संघाला असणार आहे. रजा 11 संघाला जिंकण्याकरता 60 धावांची आवश्यकता 5 षटकांमध्ये. रजा 11 चे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल. 60 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये ही जोडगोळी इथे उतरलेले आहेत. फलंदाज आहेत नौशाद आणि सैजाद, सलामीचे फलंदाज रजा 11 कडून. किसके बदले इम्पैक्ट है? आणि मोहम्मद यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सैजाद. इम्पॅक्ट प्लेअर सैजाद. आणि सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येत आहेत बॉलरचं नाव काय? बॉलर प्रेम. जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष्य रजा 11 संघाला. गोलंदाज प्रेम. सामना करतील नौशाद. गत सामन्यामध्ये नौशाद यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजीचा नजराणा आपल्यासमोर सादर केला होता. सामन्याला सुरुवात. प्रेम गोलंदाजीसाठी सज्ज. नौशाद. सामना करतील प्रेम यांचा. आणि पहिलाच उत्कृष्ट असा चेंडू कव्हर मध्ये खेळलेला हा फटका. केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि खातं खोललेलं आहे रजा 11 संघाने. 60 धावांचं लक्ष असणार आहे रजा 11 संघाला जिंकण्याकरता. 1 चेंडू 1 धाव.
प्रेम. सामना करतील शहजाद आणि निर्धाव चेंडू. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहेत शहजाद. गत सामन्यामध्ये काही विशेष कामगिरी करता आलेली नाही शहजाद यांना. आणि पुन्हा एकदा अंदाजे खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्रिकेटमध्ये चेंडूचा योग्य टप्पा पाहून योग्य दिशेला चेंडू खेळण्याचा निर्धार करायचा असतो. आणि प्रेम यांचा सलग दुसरा चेंडू निर्धाव. 3 चेंडू नंतर धावसंख्या बिनबाद 1. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे शहजाद, परंतु काही खास असा इम्पॅक्ट त्यांनी अजून पाडलेला नाहीये या सामन्यामध्ये. आणि यानंतरचा सामना मॅगी 11 आणि सायली एक्स बी यांच्या दरम्यान होईल. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख असं षटक प्रेम यांचं आत्तापर्यंत. आणि षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत केवळ आणि केवळ एकच धाव त्यांच्या षटकामध्ये आलेली आहे. आणि वाद्यवृंद वाजवण्याकरता 10 वाजेपर्यंतचीच सुप्रीम कोर्टाची परवानगी असल्या कारणास्तव आज हे वाद्यवृंद इथं बंद करण्यात आलेलं. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि अतिशय निर्णायक असं षटक. केवळ एकच धाव, केवळ एकच धाव प्रेम यांच्या या षटकामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1. आता जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 59 धावा अशक्य प्राय असं लक्ष्य. आणि पुढील गोलंदाज कर्णधार विशाल. सामन्याची सूत्र आता आपल्या हातामध्ये घेताना सामना करतील नौशाद. आणि उंच हवेत टोलवलेला चेंडू. नौशाद यांचा बळी जातो की काय, आणि हा बळी बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विशाल यांची सलग दुसऱ्या सामन्यामध्ये. आणि अतिशय महत्वाचा बळी योग्य वेळी टिपलेला आहे विशाल यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या अजूनही 1 गडी बाद 1. मित्र चार्जिंग साठी आहे का काय तिथे? पुढील फलंदाज आसिफ. बघूयात आसिफ यांना काही विशेष कामगिरी करता येते का आपल्या संघासाठी. आतापर्यंत केवळ एकच धाव रजाईल यांची धावफलकावरती. आणि खणखणीत टोलल चेंडू. धावा होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 2.
आयुष्यमान संदीपजी लकडे करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. जगताप साहेबांचं खूप खूप स्वागत. सायलेक्स मित्रमंडळातर्फे संदीपजी लकडे त्यांचं इथं सहर्ष स्वागत करीत आहेत. खूप खूप धन्यवाद जगताप साहेब, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता आपण दिलात. असंच सहकार्य याही पुढे आम्हाला लाभावं. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झाली आहे 6. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या केवळ 6. पुढील गोलंदाज यशस्वी गोलंदाज प्रेम. 18 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. आता येतोय का आवाज? येतोय का? हॅलो. आणि आता हा हॅट्रिक चेंडू प्रेम यांचा. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजराणा इथे सादर करताना आपल्याला दिसत आहे प्रेम. कांसाई बॉईज संघाचे गोलंदाज. यॉर्कर चेंडूवरती त्रिफळाचीत झाले आसिफ आणि जमील आणि आल्या पावली माघारी. आणि पुढील फलंदाज कर्णधार मुबारक. आणि हॅट्रिकची नामी संधी प्रेम यांना. हॅट्रिक चेंडू. सामना करतील मुबारक. आणि फुल टच चेंडू बनवून खेळलेला आहे केवळ एकाच धावे करता. नोचा रिव्ह्यू आणि नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला आहे कर्णधार मुबारक यांनी. आणि आमचे तांत्रिक सहकारी इथे तो चेंडू तपासून पाहताना. आणि जरासा पुढे येऊन खेळलेला चेंडू.
आणि जरासा पुढे येऊन खेळलेला चेंडू आणि तिसऱ्या पंचांनी हा रिव्ह्यू फेटाळून लावलेला आहे आणि वैद्य चेंडू इथे पंचांनी घोषित केलेला आहे. पुढील चेंडू सामना करतील शहजाद. अजूनपर्यंत काही खास असा इम्पॅक्ट दाखवलेला नाही आहे या इम्पॅक्ट प्लेअरने. आणि खणखणीत टोलवलेला चेंडू, परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या 8. धावसंख्या 3 गडी बाद 8. आणि पुन्हा एकदा सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करताना प्रेम उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची नामी संधी प्रेम यांना. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि हा झेलबाद. अतिशय उत्कृष्ट षटक, अतिशय उत्कृष्ट षटक. केवळ 2 धावा आणि तब्बल 3 विकेट या षटकामध्ये प्रेम यांनी पटकावलेले आहेत आणि रजा 11च्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे. आणि हा वाईडचा चेंडू. 12 चेंडूवरती सलग 12 षटकार चढवावे लागतील तरच काहीतरी असा जादुई करिश्मा घडून रजा 11चा संघ विजयी होऊ शकतो. परंतु कानसाई बॉईजचे तेज तरार गोलंदाज सुमित. 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. आता प्रति षटक 25 धावांची आवश्यकता रजा 11 संघाला जिंकण्याकरता. अशक्य प्राय असं लक्ष्य. आणि निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इम्पॅक्ट प्लेयर काही खास असा इम्पॅक्ट दाखवू शकलेला नाही आहे या संबंध स्पर्धेमध्ये. सलग दुसरा सामना त्यांचा.
वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू सुमित यांच्याद्वारे. येतो का आवाज? हॅलो 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 येतो का? येतो का आवाज? हॅलो येतोय? चालू झाला का? पुढील गोलंदाज दर्शन आणि उंच भिरकवलेला चेंडू आणि हा पहिला चौकार करीम बाबा यांच्या फलंदाजीतून. हा रजा 11 यांच्या संघाकरता पहिला चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 16. आणि उत्कृष्ट चेंडू करीम बाबा आतापर्यंत आलेल्या फलंदाजापैकी सर्वोत्कृष्ट असा फटका करीम बाबा यांच्याकडून. केवळ सामन्याची औपचारिकता इथं पार पडताना आपण पाहत आहात. केवळ औपचारिकता म्हणून हा सामना पुढे जात आहे. अतिशय लिलया हा सामना कांसाई बॉईज संघाने आपल्या खिशामध्ये केलेला आहे आणि रजा 11 पूर्णपणे पराभवाच्या गर्ततेमध्ये. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सामन्याचा शेवटचा चेंडू आणि विजय एक चेंडू दूर कांसाई बॉईज संघाचा. आणि कांसाई बॉईज संघ हा पुढील फेरीमध्ये दाखल. मॅगी 11 विरुद्ध सायली एक्स बी या संघातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर कांसाई बॉईज संघाला भिडत द्यावी लागेल आणि आजच्या सामन्याचं विजेतेपद पटकावं लागेल. आणि हा सामना जवळजवळ त्रेच आणि हा सामना 42 धावांनी कांसाई बॉईज संघाने जिंकलेला आहे आणि सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे गौरव.